जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काल बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांनी असीम सरोदे या ज्येष्ठ विधिज्ञावरती केलेली सनद रद्द करण्यासंदर्भाची जी कारवाई आहे ती अत्यंत बेकायदेशीर आहे. सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवविधी व न्याय कक्षाच्या वतीनं मी ह्या निर्णयाचा तीव्र शब्दात आम्ही निषेध व्यक्त करावा. आम्ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आमच्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नितीश सोनवणे, ॲडव्होकेट सुरेखा गायकवाड मॅडम, त्याचबरोबर ॲडव्होकेट कोजलताई कदम, आम्ही सगळ्यांनी काल ह्या घटनेच्या अनुषंगानं ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी अतिशय गंभीर बाबी आमच्या निदर्शनास आल्या. वास्तविक अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला मुळीच नाही. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांनी गेल्या 5 वर्षाचा कार्यकालखंड असताना आता 8वं वर्ष असताना देखील निवडणुका घेतल्या नाही. खरं तर महाराष्ट्र शासन आणि पुन्हा हे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे एकसारखं वागताना दिसतं. महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा हे जे आहे ते एखाद्या राजकारण्याची किंवा राजकीय पक्षाचे बटीक म्हणून काम करताना दिसते. अशा प्रकारच्या सुनावण्या आपला कार्यकाल संपल्यानंतर ह्या विद्यमान समितीला करता येईल का, हा खरा आमचा सवाल आहे. महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा ही वकिलांचं हित संवर्धन करणारी एकमेव संस्था आहे. या संस्थेनं वकिलाचंच हित संवर्धन केलं पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. तुम्ही वकिलांच्या हितावरती, वकिलांच्या हक्कावरती, त्यांच्या संविधानिक अधिकारावरती जर गदा आणत असाल तर आम्ही कधीही सहन करणार नाही. या संदर्भात आम्ही संपूर्ण राज्यभर आवाज उठवणार, या घटनेची जनजागृती करणार, वकिलांना समर्थन देण्यासाठी शिवविधी व न्यायशाना निश्चितपणाने पुढाकार घेत राहील. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत, परंतु या महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा यांना इतकी काय घाई होती की हे प्रकरण तातडीनं घेतलं आणि आज त्याचा उशिराने दिलेला निकाल देखील आता ह्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरत आहे. उद्या येत्या 12 तारखेला महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रश्नावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. संपूर्ण राज्यभर सर्वसामान्य जनतेत देखील ही चर्चा आहे की केवळ असीम सरोदेंनी या केसच्या अनुषंगानं तिथं वकिली करू नये, याच हेतूसाठी, या दुष्ट हेतूनं अशा प्रकारची कारवाई केली. खरं तर ही संघटना नेमकं कुणाचं हित संवर्धन करायला चालले आहे? राजकीय पक्षाचे बटीक म्हणून काम करताय का? तर हे आम्ही आताही चालू देणार नाही. ह्यांचा कार्यकाल संपल्यानंतर अशा प्रकारच्या सुनावण्या निश्चितपणाने बेकायदेशीर आहेत. कारण आतापर्यंत आम्ही बघतोय की वकिलाचं हितसंवर्धन बाजूला राहतं आणि नको त्या गोष्टीला हितखतपाणी दिलं जात आहे. वास्तविक विधान परिषदेचे सन्माननीय राहुल नार्वेकर असतील किंवा कोश्यारी भगतसिंग असतील, त्यावेळेचे राज्यपाल, यांच्याविषयी जे काही शब्दावली असेल किंवा ज्या बाबीवरती भाष्य केलं असेल ते काही न्यायाधीश नाहीत, न्यायमूर्ती नाहीत, त्यांची अवहेलना होण्याचा प्रश्नच येत नाही. ह्याच्यावरती अनेक वेगवेगळ्या माध्यमातून टीका टिप्पणी होत असते. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण टीका करत असतो. राजकीय पक्षावर असेल, मंत्री महोदयावर असेल, मुख्यमंत्र्यावर असेल, पंतप्रधानावर असेल, राष्ट्रपतीवर असेल, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण संविधानिक अधिकारातून आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त होत असतात आणि हे करत असतो. असं असताना जाणीवपूर्वक बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा जर हेतू पुरस्कर असीम सरोदेला रोखत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. यासाठी आम्ही राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागर करणार आहोत आणि वकिलांना देखील सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आमची ही विधी व न्यायशाना कार्यरत राहील. धन्यवाद.